मूर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते. आयुष्यातील 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा. 1. आनंदात वचन देऊ नका. 2. रागामध्ये उत्तर देऊ नका. 3. दुःखामध्ये निर्णय घेऊ नका. आपण आनंदात असणे हेच आपल्या शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते आणि हीच त्याला सर्वात मोठी शिक्षा देखील असते. मूर्ख लोकांशी वाद घालू नका, कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो. बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, पैशांचा अपव्यय करत नाही. आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. जास्त वेळ न घालवता पाहूयात आजचा स्वामी संदेश आपल्यासाठी काय आहे ते. एक दिव्य प्रकाश तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. एक दिव्य शक्ती तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. आता तुझ्या मागील पनोती, दुःख, सर्व काही, तुझ्या आर्थिक चिंता संपुष्टात येणार आहेत. हो बाळा, आता तुझी अडकली ती सर्व कामे पूर्णत्वास जाणार आहेत. अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे. बाळा, तुला तुझे भाग्य उजळायचे आहे ना? मग हा संदेश तुझ्यासाठीच आहे असे समज आणि शांत मनाने शेवटपर्यंत हा ऐकून तर पहा. बाळा, आता लोकांनी तुला आजपर्यंत ज्या शत्रूने तुझ्या जवळच्या लोकांनी दुखावले आहे, पण आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. हो बाळा, जो जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ भोगावेच लागणार, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की नेहमी चांगले कर्म करा, कारण बाळा, चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्मांचे फळ हे नेहमी वाईटच मिळत असते. म्हणूनच नेहमी मनामध्ये नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारांची कास धरून आपल्या आयुष्यातील जी काही स्वप्ने, ध्येय, तुमच्या कुटुंबातील तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास लक्ष दे. हो बाळा, दुर्लक्ष करू नकोस, कारण तुझ्यापर्यंत हा संदेश आला आहे तेव्हा नक्कीच या संदेशामार्फत जे काही तुला संकेत मिळणार आहेत त्याद्वारे तुझे आयुष्य खूप चांगले घडणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते द्वार आता उघडणार आहे. तो दरवाजा जो आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होता, तुझे सर्व मार्ग बंद होते, आता ते खुले होणार आहेत. हो बाळा, आता खूप मोठी तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का? तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी पूर्णपणे तयार आहे हे सर्व घेण्यासाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत केली आहेस, खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस, पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. पण बाळा, यापुढे नाही, कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना. मग आता चिंता करू नकोस. आता स्वप्नच काय, सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही ते बघ. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारांनीच करा, कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचारांनी करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का प्राप्त होत नाही? कारण बाळा, तुमचे त्यामध्ये कष्ट भरपूर असतात, पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही कृती तुम्ही करता ना, त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. हो बाळा, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या त्या जवळच्या लोकांवरती आता अंधविश्वास ठेवू नकोस. बाळा, यापुढे तू स्वतःची काळजी घे, कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा
तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही. एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. तेव्हा जाऊन बाळा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे. आता तुझ्या मनातील ती आर्थिक चिंता जी आहे, जी खूप दिवसांपासून पूर्ण झाली नाही, आता महालक्ष्मीच्या कृपेने ती पूर्णत्वास येणार आहे. तुमच्या शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शहाणे आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही शिस्तबद्ध आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची ऊर्जा कामातच गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शेवटी निकाल शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतात आणि जेव्हा निकाल येतील तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा, ते निर्विवाद असतील. आता हे समजून घ्या की शांततेत कठोर परिश्रम करणे म्हणजे एकाकी काम करणे नाही. याचा अर्थ असा नाही तुम्ही स्वतःला जगापासून दूर करता किंवा पाठिंबा नाकारता. याचा अर्थ तुम्ही तुमचा आत्मविश्वास काळजीपूर्वक निवडता. तुम्ही तुमचा दृष्टिकोन फक्त त्यांच्यासोबत शेअर करता जे तुम्हाला ते तयार करण्यास मदत करू शकतात, त्यांच्यासोबत नाही जे ते तोडतील. याचा अर्थ तुम्ही एक वर्तुळ जोपासता जे तुम्हाला प्रेरणा देते आणि आव्हान देते, असे नाही जे तुम्हाला शंका किंवा विचलित करून टाकते. शांतता ही एक सीमा आहे, अडथळा नाही. ती लक्ष केंद्रित करण्याचा पाया आणि महानतेचे जन्मस्थान आहे. तुम्ही खूप लोक पाहता की त्यांनी पोस्ट केलेले काम पूर्ण करण्यापूर्वीच ते प्रमाणीकरण शोधण्याच्या सापळ्यात अडकतात. ते बढाई मारतात. ते पहिले पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांच्या योजना जगासमोर मांडतात. पण जेव्हा तुम्ही जगाला तुमच्या योजना सांगता तेव्हा तुम्ही मते आमंत्रित करता. माझ्या मित्रा, स्वस्त आहेत ते भरपूर आहेत आणि ते अनेकदा चुकीचे असतात. दुसऱ्याच्या मर्यादित विजन क्लाउडला तुमची अमर्याद क्षमता तुमचे डोके खाली ठेवू देऊ नका. तुमच्या योजना जवळ ठेवा आणि तुमचे निकालही एकमेव घोषणा असू द्या. शांततेत काम करण्याचे सौंदर्य असे आहे की ते तुम्हाला तात्काळ परिणामांच्या दबावापासून मुक्त करते. जेव्हा कोणीही काय करत आहात हे कोणालाही माहीत नसते, तेव्हा कोणीही तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. तेव्हा तुम्ही तुमचा वेळ काढून तुमची कला परिपूर्ण करू शकता आणि टिकणारे काहीतरी तयार करू शकता. कारण येथे आहे सत्य खरे. यश एका रात्रीत बांधले जात नाही, ते विटांनी बांधले जाते. दिवसेंदिवस अशा वेळी जेव्हा कोणीही पाहत नाही तेव्हा ते सातत्यपूर्ण प्रयत्नांचे अथक लक्ष केंद्रित आणि महानता प्राप्त करण्याच्या तुमच्या क्षमतेवर अढळ विश्वासाचे परिणाम आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे काम करता तेव्हा तुम्ही एक प्रकारची आंतरिक शक्ती विकसित करता जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही स्वतःवर अवलंबून राहण्यास, तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्यास आणि टाळ्या किंवा मान्यता न घेता आव्हानांना तोंड देण्यास शिकता. तुम्ही स्वावलंबी बनता आणि ही एक अशी व्यक्ती आहे जी कोणीही कमी करू शकत नाही. कारण दिवसाच्या शेवटी तुम्हाला खरोखर प्रभावित करण्याची आवश्यकता असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्हाला फक्त एकच मान्यता हवी आहे, ती म्हणजे तुम्ही ते दिले याचे समाधान. हे वर्ष असे होऊ द्या जे तुम्ही सर्वांना आश्चर्यचकित कराल. हे वर्ष असे होऊ द्या जे तुम्ही अनपेक्षित कराल. हे वर्ष तुम्ही जगाच्या आवाज आणि गोंधळाच्या वर उठता शांतपणे इतके कठोर परिश्रम करा की जेव्हा तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल तेव्हा जगाकडे तुम्ही त्याबद्दल ओरड केल्याबद्दल नाही, तर तुमचे यश इतके निर्विवाद आहे की ते स्वतःच बोलते. आणि जेव्हा ते विचारतात की तुम्ही ते कसे केले, ते हसून तुमच्या कामाला बोलू द्या. मी तुम्हाला अशा शक्तिशाली कामाची आठवण करून देतो जे तुम्ही कोणीही नसताना केले आहे तेव्हा तुम्ही केले. पाहणे हे तुमचे व्यक्तिमत्व परिभाषित करते. गर्दी जय जयकार करत असताना दिसणे सोपे असते. प्रेक्षक असताना दडपणे सोपे असते. पण त्या क्वाईट मुमेंट्समध्ये तुम्ही कोण आहात, जेव्हा फक्त तुम्ही असता तेव्हा तुमची दृष्टी असते आणि शांतता असते. तेव्हाच चारित्र्य निर्माण होते. प्रेरणा कमी होते तेव्हा शिस्त लागते. आणि यावर्षी तुम्हाला त्या शांततेला
तुम्हाला असाधारण काहीतरी बनवू द्यावं लागेल, जे तुम्ही पाहता. जगाला तुमची प्रत्येक हालचाल जाणून घेण्याची आवश्यकता नाही. जगाला तुमची प्रक्रिया पाहण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या निकालांचा प्रभाव अनुभवण्याची आवश्यकता आहे. वेळ येण्यापूर्वी पाहिले जाण्याची काळजी करणे थांबवा. तुम्ही काहीतरी सिद्ध करण्यासारखे बनवण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याची ऊर्जा वाया घालवणे थांबवा. कारण तुम्ही इतरांना तुमची किंमत पटवून देण्यात घालवता तो प्रत्येक क्षण म्हणजे त्या कामातून चोरीला जाणारा क्षण आहे, जो तुम्हाला खरोखर पात्र बनवेल. तुमची शक्ती अशा प्रकारे देऊ नका. ते जवळ ठेवा, ते पवित्र ठेवा आणि यावर्षी तुमच्या कलाकुसरीत सर्व काही उतरणे, वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचे वचन द्या. तुमचे ध्येय जाहीर करू नका, त्यांच्यावर कृती करा. तुमचे स्वप्न स्पष्ट करू नका, ते बांधा. तुमच्या कृती इतक्या स्पष्टपणे बोलू द्या की कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. सत्य हे आहे की जगातील सर्वात शक्तिशाली लोक सर्वात जास्त आवाजात नसतात. ते सर्वात हेतुपुरस्सर असतात. ते लक्ष वेधण्यात त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत. ते त्यांची ऊर्जा काहीतरी इतके प्रभावी बनवण्यात वापरतात की लक्ष देणे अपरिहार्य बनते. यावर्षी तुम्ही इतके केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे की इतके वचनबद्ध व्हावे की तुमच्या महानतेच्या शोधात इतके अथक व्हावे की जग मदत करू शकत नाही. पण लक्षात ठेवा की शांतपणे कठोर परिश्रम करणे म्हणजे धीर विकसित करणे. हे देखील आपण त्वरित समाधानाच्या जगात राहतो, जिथे प्रत्येकाला कालचे निकाल हवे असतात. पण तुम्ही ज्या प्रकारचे यश मिळवता त्या प्रकारचे जे टिकते, अशा प्रकारचे जे महत्त्वाचे आहे, त्यासाठी वेळ लागतो, लवचिकता लागते, विश्वास न गमावता अडथळे सहन करण्याची क्षमता लागते. प्रगती अदृश्य असतानाही पुढे जात राहण्यासाठी, कारण येथे गोष्ट आहे, प्रगती नेहमीच जोरात नसते, ती नेहमीच चमकदार नसते. कधीकधी ते एक सूक्ष्म बदल असते, एक शांत प्रगती, एक पाऊल पुढे जे फक्त तुम्ही पाहू शकता. परंतु ते छोटे मूक विजय आहेत, जे तुम्ही कोणाबरोबरही शर्यतीत नाही आहात. पण स्वतःला विसरून जा. इतर काय करत आहेत हे साध्य करा, किंवा म्हणा की त्यांचा मार्ग तुमचा मार्ग नाही. यावर्षी त्यांची वेळ तुमची वेळ नाही. तुमच्या स्वतःच्या वेगाने धावण्यावर लक्ष केंद्रित करा. शांतता, तुलना, शंका आणि विचलितता तुमच्या मार्गात राहतात. तुमच्या दृष्टीवर लक्ष ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा. कारण सत्य ही एकमेव स्पर्धा आहे जी महत्त्वाची आहे. ती म्हणजे आज तुम्ही कोण आहात आणि तुमच्यात कोण बनण्याची क्षमता आहे, यामधील स्पर्धा. आणि मी तुम्हाला शांततेबद्दल काहीतरी वेगळे सांगू इच्छिते. ते तुमचे रक्षण करते. ते तुमच्या शांतीचे रक्षण करते. तुमची ऊर्जा आणि तुमचा वेग, जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय खाजगी ठेवता, तेव्हा तुम्ही नकारात्मकतेच्या टीकेमुळे किंवा मत्सराने रुळावरून घसरण्याची शक्यता कमी असते. शांततेत काम करताना तुम्ही स्वतःला अशा लोकांच्या मतांपासून वाचवा ज्यांना तुमचे दृष्टी समजत नाही. आणि मला स्पष्ट करू द्या की बहुतेक लोक तुमची दृष्टी समजणार नाहीत. ते ठीक आहे. ती त्यांची दृष्टी नाही, ते तुमचे आहे. ते जोपासण्याची जबाबदारी तुमची आहे. यावर्षी त्याचे रक्षण करा आणि ते जिवंत करा. तुमचे शांतता तुमची ताकद बनू द्या. ती जागा असू द्या जिथे तुम्हाला सापडेल. स्पष्टता जिथे तुम्ही तुमचे कौशल्य सुधारता आणि जिथे तुम्ही काहीतरी असाधारण निर्माण करता. ते लक्षात ठेवा. सर्वात शक्तिशाली वादळे एकाने सुरू होतात. कुजबूज करा. सर्वात चित्तथरारक उत्कृष्ट कृती एकांतात तयार होतात आणि सर्वात अस्थिर शक्ती शांततेत जन्माला येतात. म्हणून शांततेला घाबरू नका. त्याला आलिंगन द्या. त्याला इंधन देऊ द्या. तुम्हाला इंधन देऊ द्या. ते तुमच्यात रूपांतरित होऊ द्या आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचे यश स्वतःसाठी बोलू द्या. मी तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याबद्दल काहीतरी सांगते. सतत आवाज आणि विचलिततेच्या या जगात लक्ष केंद्रित करणे ही एक दुर्मिळ वस्तू आहे. कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही. तुम्हाला हुशारीने काम करावे लागेल. तुम्हाला अचूकतेने काम करावे लागेल. आणि शांतता ही अशी जागा आहे जिथे लक्ष केंद्रित होते. जेव्हा तुम्ही आवाज काढून टाकता, विचलित करणारे घटक आणि अंतहीन बडबड, तुम्ही स्पष्टतेसाठी जागा तयार करता. तुम्ही तुमचे ध्येय अधिक स्पष्टतेने पाहू शकता.
तुमचे पाऊल अधिक धोरणात्मकपणे नियोजित करा आणि यावर्षी अतुलनीय तीव्रतेच्या पातळीसह अंमलात आणा. फक्त कठोर परिश्रम करण्याचे ध्येय ठेवू नका. लेझर शार्पसह काम करण्याचे ध्येय ठेवा. लक्ष केंद्रित करा. हे समजून घ्या की प्रत्येकजण तुमच्या शांततेचा उत्सव साजरा करणार नाही. काही लोक ते कमकुवतपणा समजतील. काहींना वाटेल की तुम्ही पडला आहात किंवा तुम्ही प्रयत्न करणे थांबवले आहे. त्यांना काय हवे आहे ते विचारू द्या. त्यांची मते तुमचा प्रवास परिभाषित करू नका. तुमची शांतता त्यांचे काम नाही आणि जेव्हा ते शेवटी तुमच्या श्रमाचे परिणाम पाहतात तेव्हा त्यांच्या शंका कौतुकात किंवा मत्सरात विरघळतील. तुम्ही काहीही असो त्यांच्या मान्यतेसाठी काम करत नाहीस. तू तुझ्या भविष्यासाठी काम करत आहेस. तुझा वारसा, तुझा उद्देश, शांतता तुला नम्रता शिकवते. जेव्हा तू सतत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीस तेव्हा तू कामाचेच कौतुक करायला शिकतोस. तू प्रक्रियेतच समाधान शोधायला शिकतोस. फक्त परिणामच नाही आणि ते महत्त्वाचे आहे. कारण प्रक्रिया म्हणजे जिथे जादू घडते. प्रक्रिया म्हणजे जिथे तू वाढतोस, जिथे तू शिकतोस, जिथे तू ज्या यशासाठी प्रयत्नशील आहेस ते मिळवण्यास सक्षम व्यक्ती बनतोस. घाई करू नकोस. पावले चुकवू नकोस. प्रत्येक आव्हानाला स्वीकार. प्रत्येक अपयशाला आणि अनिश्चिततेच्या प्रत्येक क्षणाला. ते सर्व प्रवासाचा भाग आहेत आणि ते सर्व तुला अशा व्यक्तींमध्ये आकार देत आहेत ज्याला तू यावर्षी बनायचे आहेस. मला तुझ्या शिस्तीच्या प्रेमात पडायचे आहे. शिस्त ही तुमची स्वप्ने आणि तुमच्या वास्तवातील पूल आहे. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. क्रोध मूर्खापणापासून सुरू होऊन पश्चात्तापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होतं. शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटतं की ती त्याला घाबरून शांत बसली आहे. कर्ज, शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका. शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकूही देऊ नका. मृत्यू कधीही झोपत नाही. तो नेहमी जागृत असतो. म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका. स्वामी भक्तांनो, सर्वात मोठी मनोकामना तुमची पूर्ण होणार आहे. तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरणार आहेत. आता कोणी ठरवूनही तुमचं वाईट करू शकणार नाही. तुमच्या भयंकर चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे. देव काय म्हणतोय ते ऐक, नाहीतर तुला आज पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. येणारा गुरुवार तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आज तुला आनंदाच्या बातमीचा ह्याच फोनवर कॉल येणार आहे. ज्या बातमीची तुम्ही वाट आतुरतेने बघत होतात ती बातमी आज तुम्हाला स्वामी माऊली देणार आहेत. चुकूनही पुढे जाऊ नका. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. पुढच्या 24 तासांत तुम्हाला स्वामींचे दर्शन होणार आहे. आज तुला माझ्याकडून आनंदाची गोड बातमी मी देणार आहे. बाळा, तुमचा विजय आज नक्की होणार आहे. आता ठरवूनही कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही. बाळा, तुझा वाईट काळ संपण्याचा दिवस जवळ आला आहे. मी तुझ्या जवळ बसलो आहे. तुझ्या दुःखाचा शेवट करण्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत पाहावा आणि माझ्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे. तुमची इच्छा तशीच असेल. स्वामी भक्तांनो, तो श्री स्वामी समर्थ आणि आपले पूर्ण नाव, कुठून व्हिडिओ पाहत आहात ते ठिकाण असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वप्ने पहा, ती प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे. प्रयत्न करणे कधीही तुम्ही सोडू नका. अपयश हे यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. अशक्य असे काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होत असते. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी पहिले स्वतःला बदला. जग आपोआप बदलेल. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. त्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते आणि आयुष्य हे आनंदी, सुखमय होते. त्यामुळे विचार चांगले ठेवा. सकारात्मक, पॉझिटिव्ह राहा. त्यासाठी लगेचच व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा.
कारण तुमच्या एका शेअर केल्यामुळे समोरच्याचे आयुष्य हे बदलण्याला मदत होते आणि त्याचे आयुष्य चांगल्या मार्गाने लागलं तर स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तुमची प्रगती नक्कीच होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे. कितीही कठीण प्रसंग असला तरी हार न मानता त्यात खंबीरपणे आपण उभे राहायला हवे. मी अपयशी झालो नाही, मी फक्त 1000 मार्ग सापडले. जे काम करत नाही असे तुम्ही समजा आणि आलेल्या अपयशांना लाथाडून टाका, कारण साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीही अशक्य नाही. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते. कोणतेही अपयश अंतिम नाही, त्या फक्त यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्ह आहेत. त्यामुळे आयुष्यात जर कठीण प्रसंग आला तर खचून जाऊन तिथेच तुम्ही हार मानू नका, थांबू नका. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. बाळा, ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते. त्यामुळे तू सदा सर्व काळ पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. अरे, आयुष्यातील प्रत्येक दिवस ही नवीन संधी आहे. त्याचा सर्वोत्तम वापर तू कर. आव्हाने हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत. त्यांच्याकडून आपण शिकून अधिक बलशाली बनतो. त्यामुळे माझ्याच आयुष्यात हे असं का, असं रडगाणं तू गाऊ नकोस. बाळा, हार मानू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला हरू देणार नाही, मी तुला खचू देणार नाही. भक्तांनो, हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. आणि तुम्ही हा संदेश कुठून पाहताय हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यांच्या पुढे तुम्ही हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. ज्या मनाने आशा आणि धैर्याची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिच्छा करणे तुम्ही सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल आणि तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. ज्यांच्याकडे ध्येय आणि स्वप्न असते ते कधीच हार मानत नाहीत आणि असे भक्त स्वामींना खूप प्रिय असतात आणि अशा भक्तांना स्वामी कधीच हरू देत नाहीत. प्रत्येक वेळी ते त्यांच्या सोबत असतात. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगाचे खरे संपत्तीधारक आहेत. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा. जर तुमचे ध्येय योग्य आणि चांगले असेल तर तुमचे कर्म चांगले असेल तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी आहे. एकदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते. तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता? तुम्ही ना कुणावर चिडता किंवा कुणाचे वाईट चिंतित नाही. याचे रहस्य काय आहे? महाराज म्हणाले, मला माझ्या रहस्यांबद्दल तर माहीत नाही, पण मला तुझे रहस्य माहीत आहे. शिष्याने आश्चर्याने विचारले, माझे रहस्य काय आहे महाराज? यावर तुकाराम महाराज दुःखी होत म्हणाले, 7 दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे. गुरूंच्या मुखातून हे शब्द ऐकता शिष्य उदास होऊन निघून गेला. यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला. तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा, कुणावरच क्रोध करत नव्हता. आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला. आतापर्यंत ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली. 7 दिवसांनंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले, तुझे मागचे 7 दिवस कसे गेले? तू आधीसारखाच लोकांवर नाराज झालास, त्यांना अपशब्द बोललास की एखाद्यावर रागावलास? शिष्य म्हणाला, बिलकुल नाही. माझ्याजवळ आयुष्यातील फक्त 7 दिवस होते. मी त्या व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालवू शकलो असतो? मी सर्वांशी प्रेमाने भेटलो
आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफीही मागितली. संत तुकाराम स्मित करत म्हणाले, बस, हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे. मला माहीत आहे की मी कधीही मरू शकतो. त्यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने, सौजन्याने वागतो. हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे. शिष्याला समजले की महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले होते. बहुतांश व्यक्ती अशा असतात ज्या एखाद्या व्यसनाची शिकार होतात. त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू, पण असे करू शकत नाहीत. असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते. जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी. कारण भगवंताने तर फक्त 7 दिवसांचीच निर्मिती केली आहे. 8वा दिवस अस्तित्वातच नाही. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान करतील. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा आहे. एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता. त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. तिथे त्याला एक संत भेटले. संतांनी त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस? त्या तरुणाने आपल्या सर्व समस्या संतांना सांगितल्या. मग संत म्हणाले की तुला नक्कीच काही काम मिळेल. अशा प्रकारे निराश होऊ नकोस. त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे. माझ्याकडून आता काहीही होणार नाही. संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल. कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता. एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली. तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे. 1 वर्ष निघून गेलं. निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप तसंच होतं. मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले, पण बांबूचं रोप तसंच. तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला. काही महिन्यांनंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसांत निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होतं, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. संतांनी त्या व्यक्तीला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत. आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली. करोना काळात अनेकांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सर्वच जण चिंतित आहेत की करोनाचा नायनाट कसा होईल. यावर उपाय जरी आले तरी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र नियमांचं पालन कोणी करत नाही, कारण प्रत्येकजण पोटापाण्याचा विचार करत खचून जातात. अशात खचू नका. तंत्रज्ञान जलद गतीने जसं पुढे चाललं आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या अडचणी सोडवा. त्यासाठी या प्रेरक कथेप्रमाणे आपला पाया भक्कम करा. प्रत्येक गोष्टीवर तोडगा सापडतो. शोधाल तर नक्की सापडेल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी काय सांगतोय शांतपणे ऐकून समजून घे. जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मनं दुखावत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल, माझे नामस्मरण करत असाल, खूप देवपूजा करत असाल, म्हणजे सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पाहावे असे समजणे तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. मी चराचरात व्यापून आहे. आधी कुणाचे मन दुखावू नकोस. कुणाला वाईट बोलणे, कुणाला अपशब्द बोलणे हे टाळा. मोठ्यांचा आदर करा. गरजूंना मदत करा. माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा. मला आनंद होईल आणि मग तुमचा आनंद कोणीही थांबवू शकणार नाही. उपवास करा किंवा नका करू. तुमची मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल,
पण तुमचा मोह मात्र नक्कीच आवरा. तुम्ही रोज मठात जा किंवा नका जाऊ, ही तुमची इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाही तरीही चालेल, पण तुमच्या अहंकारावर मात्र नक्कीच विजय मिळवा. तुम्ही सोहळा माना किंवा नका मानू, तुमची इच्छा. ते सर्व मानलं नाही तरी देखील चालेल, पण तुमचा विचार मात्र नीटच ठेवा आणि पवित्र ठेवा. तुम्ही रोज 11 माळी जप स्वाध्याय करा, शास्त्रवाचन करा किंवा नको, ही तुमची निवड. त्यासाठी वेळ नाही दिला तरीही चालेल, पण आपल्या माणसांची मनं नक्कीच वाचायला शिका. बघा तुम्हाला हे जमते का. तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ, ही तुमची आवड आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्कीच शिका. कर्माची भीती नक्कीच मनात ठेवा. तुमच्या मनानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेवा. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी आईवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. नक्कीच भाग्यवंत ठराल. जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळे येथे सोडून जायचे आहे. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका, वर्तमानात आनंदी राहायला शिका. भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालवू नका. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील. तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भाग्यवंत ठराल. आयुष्य सरळ आणि साधं आहे, ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला, मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटेल. आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी फक्त घेऊन आलो आहे. बाळा, आता सर्व चिंता विसर, कारण हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतर तुझ्या सर्व दुःख, चिंता आता सुखात नाही बदलल्या तर सांग. इथून पुढे तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहेत. फक्त हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते, काही मार्ग सुचत नाही, मनात नाही ते विचार येतात, खूप काही नकारात्मक विचार येतात, तेव्हा मनाला एक समज द्यायची की हीच तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे. कारण सुरुवात तर कठीण असणारच, पण शेवट गोड असणार. कारण स्वामींच्या कृपेने, स्वामींवर विश्वास ठेवून आपण एक एक पाऊल पुढे टाकत गेले म्हणजे स्वयंभू भक्तांना तुम्हाला या विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप परीक्षा घेतो आणि त्या परीक्षांमध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो. तुझी शेवटपर्यंतची धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल, सर्व काही मी पाहत असतो. पण आमचा तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते. फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टींसाठी तू तयार राहा. तुला शेवटी मिळणारच. हाच विश्वास खंबीरपणे माझ्यावर ठेवून पुढे चाल. तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे येऊ देत, त्याकडे दुर्लक्ष कर आणि निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाट चालत राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण संघर्ष मात्र तुलाच करावा लागेल. बाळा, हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐक. या मार्गदर्शनातूनच तुला तुझ्या आयुष्यामध्ये नवी वाटचाल करता येईल. तुम्ही हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत नाही, म्हणून बाळा तुम्हाला तुमच्या खूप काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत, म्हणून तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात तुझ्या प्रगतीपथावर आहे. तुला मिळणारे यश जवळच आहे. फक्त तुला गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची, सकारात्मक विचारांची आणि निर्भीडपणे आपला प्रवास चालवण्याची. बाळा, या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आम्ही तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो आणि आमचे प्रेमसुद्धा मिळते आणि माझी तुम्हाला खंबीर साथ आहे. मी तुला तुझ्या संकटात तुझा हात कधीही सोडणार नाही.
तुला कधीही एकटे पडू देणार नाही. बाळा, हे मार्गदर्शन नाही, तर तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन तुला शेवटपर्यंत ऐकलं तरच तुला याचं फळ मिळेल, याचा उलगडा होईल आणि तुझ्या आयुष्यात काय करायचं आहे याचं उत्तर मिळेल. फक्त हे शांतपणे ऐक. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपले स्वामी आहेत, आपली माऊली उभी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही. हा भक्कम विश्वास आपल्या आईवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आई, होय स्वामी असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, हे सुंदर मार्गदर्शन फक्त ऐकून तू विचार करत बसू नकोस. त्याबरोबर त्या विचारांबरोबर कृतीची जोडसुद्धा तुला देता आली पाहिजे. कृती केलीस तरच तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळणार आहे. कारण कष्ट जेवढे करशील तेवढे यश तुझेच आहे. रडत बसू नकोस. आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवलं आहे. बाळा, दुःखी होऊ नकोस. दुःखी ते होतील ज्यांनी तुला दुःखात लोटले आहे. खंबीरपणे उभा राहा. खचून जाऊ नकोस. खचतील ते ज्यांनी तुझे आजपर्यंत पाय खेचले आहेत. चिंता करू नकोस. आता सर्वांचा हिशेब होणार आहे. सर्वांच्या कर्माचा हिशेब ज्याचा त्याला मिळणार आहे. फक्त बाळा, तू तुझे कर्म चांगले ठेव. फक्त धीर धर, संयम ठेव. पण तुझ्या तोंडून मात्र कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नकोस. कधीही कोणासाठी अपशब्द काढू नकोस. सर्वांशी चांगले राहा. बाळा, आम्ही आहोत ना. आम्ही सर्व बघत आहोत. आमचा आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे सुंदर मार्गदर्शन आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लोक तुमच्या सोबत राहतील आणि तुमचा फायदा घेतील. गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्ये दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जातील. आणि असे लोक आयुष्यातून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका. फक्त इथून पुढे सावध व्हा. माणसाने आयुष्यात इतकं व्यस्त नसावं की त्याला स्वतःवरच राग येईल आणि इतकं मोकळं देखील नसावं की स्वतःचा आदर कमी होईल. तुमच्यावर प्रेम करून, तुमची वाट पाहून, तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुक्या केल्या आहेत हे आता मी मान्य करते. आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवली तर तुमचे मनही तितकेच दुखावले जाईल. खरे प्रेम हे दिखावा करत नाही, पण खूप काळजी घेतात. त्यांना सांभाळून ठेवा. तुमच्या आयुष्याची तत्त्वे बदला. ज्यांना तुमची पर्वा नाही त्यांच्यासाठी रडणे थांबवा. मग ते कुणीही असू दे. हे जग फार विचित्र आहे. ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते, पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते. चुकीचे ते नाही ज्यांनी आम्हाला फसवले. खरं तर चुकीचे आम्ही आहोत, ज्यांना आम्ही संधी दिली नाही तर तुम्ही फसून जाल. आयुष्यात असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मन समजेल. हे चांगलं ठरेल की एखाद्याचं कौतुक तितकंच करा जितकं तो तुमचं करतो. त्या व्यक्तीला तुमची किंमत कधी समजणार नाही, जिच्यासाठी तुम्ही सदैव उभे असाल. एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत. ते तुमच्या नेतृत्वावरून ठरवले जाते. आपले नाते सांभाळून ठेवा, कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी स्वतः पाहिले आहे. शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागवत नाहीत आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते शहाणे नसतात. मला ना लोकांना हे बोलायची सवय नाही, म्हणून मी लोकांना विचित्र वाटते. आपल्या वृत्तीची काळजी घ्या. वाईट स्वीकारले तर त्रास होईल. माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणी म्हणते तेव्हा किती छान वाटते. पण हे सुख सर्वांच्याच आयुष्यात नसते. आम्ही एकटे राहण्याचे एक कारण म्हणजे आम्ही खोटे बोलणाऱ्यांशी संबंध तोडण्यास घाबरत नाही. जो समजून घेतो आणि समजावतो या नात्याशिवाय या जगात दुसरे कोणतेही नाते श्रेष्ठ नाही. भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे जातात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याचा स्वतःवर नियंत्रण नाही. कधीही रिकामा खिसा घेऊन बाहेर पडू नका. बाजारात जायची भीती दूर होईल. शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात, पण हृदयाला स्पर्श करणारे कमी असतात.
कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली, ज्यांना मी कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो. लोक म्हणतात, आज मी खूप हसतोय. आता त्यांना काय माहीत की किती वेदना या मनात लपवून ठेवल्या आहेत. माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो, तितकाच त्याला त्रास दिला जातो. त्यामुळे जरा सांभाळून ज्यांना थांबायचं असतं ते लोक कारण शोधतात, आणि ज्यांना जायचं असतं ते लोक निमित्त शोधतात. कधी कधी आपल्या आयुष्यातील दुःख इतकं वाढत जातं की नक्की दुःख काय आहे हेच आपण विसरून जातो. नात्यांच्या दुनियेत आम्ही जरी कच्चे निघालो, लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नाते निभावत राहिलो. एका व्यक्तीला कमावण्याच्या नादात कित्येक वेळा आम्ही आता माझा विश्वास गमावून बसलो. मुक्या चेहऱ्यावर हजारो पहारेकरी असतात. हसणाऱ्या डोळ्यांतही जखमा खोल असतात. ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशीच आपले खरे नाते असते. ती वेळ, ती नाती आणि ती व्यक्तीसुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजलं. आकर्षण प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते, पण शरणागती फक्त एकासाठीच असते. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा मनातील सर्व इच्छा संपतात आणि उदय म्हणते की जे काही चालले आहे ते चालू द्या. दुःख नेहमीच वाईट कृत्यामुळे होत नाही. कधीकधी खूप चांगले असण्याची किंमत मोजावी लागते. दोषी कोण आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्ठावंतांकडून वाहत असतात. तुटलेले हृदय तुटलेल्या काचेसारखे धोकादायक ठरून जाते. मग ना कोणावर विश्वास राहतो, ना कोणावर अपेक्षा. नात्यात हट्टीपणा आणि अहंकार आला की दोघांचाही विजय होतो आणि नातं हरतं. प्रत्येक नात्याला मर्यादा असते, ती ओलांडली तर नात्याचे महत्त्व संपते. भावनांच्या आहारी जाऊन आपली कमजोरी कोणाला सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा हृदयात बोलण्यासारखं बरंच काही असतं, पण जीव शांत असतो, कारण समजून घेणारं कोणीच नसतं. जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही, आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीही साथ देत नाही. प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे? जिथे आपलीच माणसं संकट निर्माण करणारी असतात, कोणती नशा असो किंवा कोणताही चुकीचा व्यक्ती असो, यांची जर आपल्याला सवय लागली तर आपले आयुष्य बर्बाद होऊ शकते. कधीकधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडून जातो. काही लोकांना आपण वाईट काय बोलायचं? खरे वाईट तर आपण आहोत, कारण आपण सर्वांना चांगले समजतो. कधीकधी आपण आपल्या मनाने खूप महत्त्वाचं ठरतं, कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही हे कधी समजू शकत नाही. एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगतो आहे, त्यामुळे इतरांना दुखावणे बंद करा. सर्वांना चांगलं समजणं फक्त हीच माझी वाईट सवय आहे. महागडे कपडे तुमचं शरीर झाकू शकतात, पण तुमचे घाणेरडे विचार कधीच झाकू शकत नाहीत. प्रेम तर श्रीमंत माणूस बघूनच केलं जातं, पण खरे टिकवणारे गरीबच असतात. जाराण्यासाठी रडत बसण्यापेक्षा हसत हसत त्यांची पाठवणी करा आणि शांत व्हा. आयुष्यात पुढे जात राहा. प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही, तर एखाद्याचा सन्मान करणं असा देखील होतो. रात्र निघून गेली, पण सकाळ झालीच नाही. होती व्यक्ती ती माझी होती, पण माझीच होती असे नाही. आपल्यासाठी आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. रडत बसल्याने सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नसते. कोणीच कोणाचं खास नसतं. लोक तर तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना टाइमपास करायचा असतो. कोणत्या व्यक्तीची सवय होणे ही सर्वात खतरनाक सवय असते. त्यामुळे कुणाचीही इतकी सवय लावून घेऊ नका जेणेकरून आपल्याला खूप जास्त त्रास होईल. मित्रांनो, कुणावरही खूप जास्त प्रेम करून द्या, त्या देखील आपल्याला प्रेम मिळत नाही. कारण प्रेमासाठी बँक बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसांशी काही मिनिटे बोललं चांगलं ठरेल नातं. ते नातं तोडून प्रेम संपत नाही. जग सोडून जाणारेही हृदयात राहतात. जी फळे खूप गोड असतात त्यातून कोरलेली असतात. ते पाहून मी मनुष्याला ओळखले आहे. कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा, कारण सर्वात महत्त्वाचा तुमचा स्वाभिमान आहे. नातं तर असं असावं जे आपल्याला आपलं म्हणेल,
जे आपलं प्रत्येक दुःख जाणू शकेल. तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमच्या अश्रूस तुम्ही ओळखू शकता. जे तुमच्या हातात नाही त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नरक बनून जाईल. चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा प्रयत्न करा. एक शरीर खराब करते आणि दुसरे मन खराब करते. मला माझ्या चांगुलपणाने खूप जास्त फसवले आहे. समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारली आहे आणि मग नंतर कळलं की लोक जसे दिसतात तसे नसतात. सांगता किती अनोखी गोष्टी घेऊन जातात. लोक वरून खोटे बोलतात. रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. श्वास थांबणे म्हणजे फक्त मृत्यू नाही, तर काही माणसं जिवंतपणीच मृत्यूला पाहत आहेत, जे बरोबरला बरोबर आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ठेवत नाहीत. त्या आयुष्यात नेहमी फसत जातात. आश्रयासाठी प्रार्थना केली होती. वादळी युगामुळे माझे दुःख कोणीही समजू शकले नाही, कारण मला सवय होती. एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही, परंतु योग्य काम केल्याने ती यशस्वी होते. राग सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात, पण ठरवून सोडून जाणारे पुन्हा येऊ शकत नाहीत. त्यामुळे सांभाळून नाते जपा. जेव्हा तुमचा काळ वाईट असतो तेव्हा लोक तुमच्या क्षमतेवर देखील शंका घेऊ लागतात. एखाद्यासोबत वेळ घालवल्याने तुम्ही त्याच्या सभ्य करण्यास सुरुवात करतात. म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा. रागात थांबायला शिका आणि सुखात असताना नतमस्तक व्हायला शिका. इतरांना दुःखी पाहून तुम्हाला देखील दुःख होत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केली नाहीये. जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण 4 लोकांसोबत बसून कधीही कोणाचा अपमान करू नका. आता नाते जोडायला देखील खूप भीती वाटते. लोक थोडं प्रेम देऊन खूप काही घेऊन जातात. जे माणसाच्या हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात त्यांची नेहमीच फसवणूक होते. आम्ही काही लोकांना आवडायला लागतो, पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही. आयुष्य अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो. जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीला देव म्हणतात. म्हणूनच लक्षात ठेवा, जेव्हा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा देव तुमचा हात धरतो. डोळ्यात गेलेली घाण, पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेले कपट असते. तुम्ही वेळ मारून जगता आहात. घाबरू नका. फक्त तुम्ही संकट आहात यावर विश्वास ठेवा. स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखी प्रश्न निर्माण होतील. मग आता तुम्हीच ठरवा की आपल्याला काय करायचं आहे. रुपया कितीही घसरला तरी पैशासाठी म्हणून जितका खाली झुकतो तितका माणुसकीसाठी झुकत नाही. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे. ती म्हणजे मनुष्य. ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही अशांसाठी तो आदर करतो त्याला निस्वार्थी म्हणतात. काय हे तराजू आहे साहेब, ते वाईट काळात प्रियजनांचे वजन सांगते. स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल. जिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमची आठवण काढली पाहिजे आणि तुम्ही जिथे पोहोचणार आहात तिथे सर्वजण तुमची वाट पाहत थांबले पाहिजेत. प्रेमाबद्दल माहीत नाही, पण द्वेष करणारे लोक मनापासून द्वेष करत आहेत. ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप आनंद वाटतो, पण शेवटी त्यांचा पण आज आपल्याला मारून टाकतो. वाईट वाटेल असं सत्य नक्कीच बोला, पण खरं वाटेल असं खोटं बोलू नका. स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे. जीवनात क्षमता आणि चारित्र्य हातात हात घालून जातात. क्षमता तुम्हाला शिखरावर घेऊन जाते, तर एक चांगले पात्र तुम्हाला नेहमीच उंच ठेवते. प्रेमाची ही प्रथा आहे. ज्याला जो हवा आहे तो कधीच मिळत नाही. काही लोक उंची गाठण्यासाठी इतके गडबड करतात की ते लहानांचे हात धरण्यापेक्षा मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचे लांब राहणे आवडेल. त्यासुद्धा खूप दुखावल्या ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेली. एकटी असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही.
पण तो एकटा आहे कारण त्याला जगाची किंमत कळाली आहे. त्या व्यक्तीचे दुःख नक्कीच समजून घ्या जो आता तुम्हाला काहीही सांगत नाही. काही चांगले मित्र देखील बनवा, कारण प्रेम निराशाला साथ देत नाही. दुसऱ्यांच्या आधारे उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य विसराल. देशाला स्वतःच्या अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. आपल्या एका चुकीची लोक वाट पाहत असतात, मग ते विसरून जातात की आम्ही आधी किती चांगले होतो. काहींच्या बाबतीत नक्कीच असे घडले आहे. कोणीतरी सापडले आहे, प्रेम केले आहे, बोलले आहे, घडले आहे, सवय झाली आहे आणि अचानक ती व्यक्ती नाहीशी झाली आहे. अहंकारी माणसाला देव नसतो, मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि सतत रागावणाऱ्या माणसाला मित्र नसतात. ज्यांच्याबद्दल चुकीचा गैरसमज झाला आहे त्यांच्याशी बोला. इतरांशी चर्चा केली तर गोष्टी बिघडू शकतात. आम्ही एक वय गमावले आहे. तुमच्या प्रेमात पण ज्यांना तुम्ही फक्त मिळाला ते किती भाग्यवान असतील. तुमचे अभिनंदन करणारे कोणीही तुमच्यासोबत नसतील तर विजय देखील क्षणिक वाटतो आणि हारसुद्धा सुंदर असते. जर तुमचा कोणी तुमच्या पाठीशी उभा असेल तर रात्री गाढ झोप लागणे ते इतके सोपे नसते. त्यासाठी इमानदारीने जगावं लागतं. मनात स्वार्थ आल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही. म्हणूनच स्वतः इतके यशस्वी व्हा की काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जत केली पाहिजे. त्यांच्या आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत ही खूप आनंदाची भावना होती, पण ते खोटं होतं. माझ्याशिवाय इथे काहीही बदलणार नाही. 2-4 लोक फक्त 2-4 दिवस रडतील. आमचा तिथे असण्याचा परिणाम तुमच्यावर मी नसल्यानंतरच दिसणार आहे. मी अशा व्यक्तींच्या शोधात आहे जो कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलू शकेल. नोकरीचे स्वप्न पाहणे चांगले आहे, पण जर तुम्हाला स्वप्न बघायचे असतील तर तुम्हाला बॉस व्हायला हवे. झोपेचा देखील लीला होतो. कुणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात झोपणे इतके सोपे नसते. तमाशा बनवू नये म्हणून मी गप्प बसलो आणि माझी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही असं तुम्हाला वाटतं. वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणे आणि शांत राहणे चांगले. जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा आवाज दिसणे आणि कठोर असतो, पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करत नाही हे लक्षात ठेवा. मला पण त्रास होतो, पण एक गोष्ट हिंमत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकता तेव्हा मग मी का जगू शकत नाही. जे नशिबात नाही ते रडून नाही मिळणार, नाही कुणाला फसवून आनंदी. कर्माचे चक्र तुमच्यावर फिरले की तुम्ही कुठेच नसाल. जग आपले सुख हिरावून घेईल. आपण स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो, ही आपली चूक असते. लोकांनी गोड बोलून माघार घेतली तर कागदपत्रांची गरज लागली नसती. तल्लीन राहण्याची शैली तुम्हाला एकटे पडू देऊ नये. नातेसंबंध विश्रांतीसाठी नसतात, परंतु लक्ष वेधण्यासाठी असतात. काही लोक मला 1000 संकटांमध्ये फसवतात, पण मला माझा परमेश्वर 1000 मार्ग दाखवतो. काही खास व्यक्तींची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. मला अजूनही समजले नाही की त्याची सुंदरता आहे की माझं प्रेम आहे. आम्ही अजिबात बदललो नाही. आता आम्हाला समजले आहे की दुनिया कशी आहे. आम्हाला सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकवली आहे. आता पुन्हा आयुष्यात येणाऱ्यांना अवकातीत ठेवलं पाहिजे. वेळ ही नदीसारखी आहे, ज्या पाण्याला आपण पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण तो प्रवाह वाहत आहे. तो पुन्हा कधीच येणार नाही. माणसाचा हात सोडायचा असेल तर हात वर करून थांबवा, पण जर एखाद्या स्त्रीचा हात सोडायचा असेल तर कधीही थांबवू नका, कारण ती हात सोडण्यापूर्वीच निघून गेलेली असते. तुम्हाला दुसरे कोणी आवडते म्हणून आम्हाला राग आला नाही. जेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं तेव्हा मात्र वेदना झाल्या. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याची क्षमता असते. जुनी तुटलेली नातीसुद्धा जोडली जातील, पण एकच आहे, त्या व्यक्तीला तुमची गरज असावी. कुणाची संपत्ती पाहून, त्याचे मन पाहून जुने तुटलेली नातीसुद्धा जोडली जातील, पण एकच आहे, तर त्याचे मन पाहून त्याच्या प्रेमात पडावे. देव शोधला जात नाही, देव हरवला जातो. ज्यांच्यावर जबाबदारीचे ओझे आहे त्यांना अस्वस्थ होण्याचा आणि तुटण्याचा अधिकार नसतो. मनातील प्रेमापेक्षा हृदयाचा द्वेष श्रेष्ठ असतो.
तुम्ही माणसांना ओळखण्याचा प्रयत्न सोडा. इथे प्रत्येकजण गरजेनुसार मुखवटा बदलतो. आपल्या पापांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की जग खूप वाईट आहे. वेळसुद्धा बदलते. ते ठीक असतात, पण आपण पहिल्यासारखे राहत नाही. माझे चारित्र्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही समजून घेण्यासाठी हृदय वापरतो आणि तुम्ही मेंदू. शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीच विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे. जगभर फिर. आपल्या घरात जो आराम आहे तो इतरत्र कुठेच मिळत नाही. कटू वाटेल, पण वास्तव हेच आहे की आजच्या जमान्यात आपली माणसे स्टेटस पाहूनच नाती निभावतात. त्या लोकांना सर्वात जास्त येतो जे आपल्या मनातील वेदना कोणालाही सांगू शकत नाहीत. तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कोणीही समजून घेऊ शकत नाही. प्रेम या दुनियेतील सर्वात साधी गोष्ट आहे, पण ती आपल्याला मिळणे खूप कठीण गोष्ट आहे. उत्तर प्रत्येक गोष्टीला देता येईल, पण ज्याला नात्याचे महत्त्व नाही त्याला नातं काय कळणार? एक श्वाससुद्धा तुमच्या सामर्थ्यात नाही, कारण तो तुम्हाला झोपायला लावतो, मग तो तुम्हाला जागे करतो. सोडून जाणाऱ्याला माहीत नसतं की आठवणी किती मोठ्या असतात. आपण चुकीच्या साधनाने स्क्रू काढू शकत नाही. मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो का? एकटे राहण्याचे असणे आवश्यक आहे, कारण कोणीही नेहमी शेवटपर्यंत नसते. कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.